थँक्यू सो मच उमेश सुतार यांचा आवाज तुम्ही ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आणि आता पुन्हा तुम्ही पाहता एक मोठी मॅच उपांत्य फेरी तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील तिसरा सामना आजच्या गटातील आपण एन्जॉय करतोय. स्पर्धा तुम्ही पाहता आहे गावदेवी क्रिकेट संघ अंबिशू आयोजित गावदेवी चषक स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. सलामी जोडी आता दाखल झाली आहे या मॅचमध्ये. तुम्ही पाहता एका बाजूला साई मसने आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मध्ये प्रभात शेलार ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. नीरजला तुम्ही पाहताय जो पहिला षटक हाताळण्यासाठी दाखल झाला या मॅच मध्ये. 2 षटकाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला सर्व बंद करा नीरज. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय नीरज, तर समोर साई मसने राईट हँड वर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ब्लॉकलचा वापर करण्यात आला. ऑन साईडला बिरकावून देण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान तुम्ही पाहता चेंडू घराघरात राहिलाय. दाब घेण्याचा प्रयत्न देखील नाही. पहिल्या बरोबर ती शांत टेमल्याचं काम केलं. यावेळेस बॅटर साई मसनेला मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न त्याचा फसला. 2 षटकामध्ये इथे कमीत कमी 24 ते 25-26 धावा बनवावा लागतील, कारण समोर देखील एक मोठा संघ घेतोय. इथे देखील ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटरने बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पाडला. भरदा वेगाने बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. सलग 2 बॉल आता बीट करतोय. यावेळेस गोलंदाज तुम्ही पाहताय नीरजला चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅच मध्ये. त्याला देखील माहिती आहे मागील मॅच मध्ये खरं तर खडे गोलंडी सारख्या एक मोठ्या संघाला परास्त केलं टीम शेलीव संघानं. इथे घेतलाय अडबा बॅटना ऑन साईडला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलला त्याने अडवलंय. दरम्यान धाबा किती मिळतील तर 2 धाबा इथे मिळतात. आणि त्याच 2 धाब्याची सातऱ्या मी मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 2. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज तुम्ही पाहताय नीरज जो सज्ज होता. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटम पॅडच्या मधून तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट बेग टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल चाललाय. यावेळेस यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहता 2 आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावला. काही चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. इथे फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार येतोय. बराच काळानंतर साई मस्तेच्या बॅटमधून 6 धावा. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तुम्ही पाहताय पहिला मार्ग असता. नीरजवरती आक्रमण चढवला. हल्ला बॉल केलाय साईच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील पाहावं लागेल. गुण सज्ज होतोय. राईट हँड वर द बिगिन. खोदून काढलाय. ऑन साईडला बळबलाय. डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतोय. एक चेक सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक 2. आता कोणत्या गोलंदाजाचा वापर करतील या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल, कारण पहिल्या षटकाच्या अंती आतापर्यंत 9 धावा खर्च केला. एक षटकार भरपूर महत्वाचा ठरला टीम शेलू संघासाठी. मागील मॅच मध्ये चुकी केली खडे गोलवलीनं, जिथे 4 धावा आपण पहिल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात त्यांनी खर्च केल्या आणि अंतिम 4 धावांनी तो सामना गमावा लागला टीम खडे गोलवली संघाला. परंतु या मॅच मध्ये आता आपण पाहिलं 6 चेंडू फेस केले साई मस्तेनं. त्याने धावा खर्च केल्या 9 आणि आता षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्गवरती राकेश येतात. नितीन ठाकरे स्कोररच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. सज्ज होतात. लेफ्ट हँड द विकेट. गोलंदाज राकेश. स्टॅकिंग इन वरती साई. चेंज द पेस. गतीमध्ये मिश्रण. इथे घडलंय काय. साई मस्तेला तुम्ही पाहताय जो मात्र हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न फसला. स्ट्राईक त्यांनी इथे मात्र सोडली आणि अखेर आता परतावे लागेल माघारी. परंतु बाद.
सफल झाले. क्रॉस बॅट घेतल्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राकेश इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा आता संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. सलग तिसरा बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त धाव खर्च केले एक. राकेशला तुम्ही पाहताय जो गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला षटक क्रमांक दुसरा तळासाठी. आतापर्यंत मी म्हणेन एक षटकार जरूर आला. साईच्या बाटपासून साईनं मैदान सोडलंय, परंतु या मॅचमध्ये आता कंबर कसावी लागेल टीम शेरू संघाला देखील, कारण सकाळच्या संदर्भात 2 सामने जिंकत असताना आपण पाहिलं टीम गोवे संघाला. फुल टॉस होता, टॅप करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल आणि पुन्हा एकदा आता दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न होतोय जरूर आणि फलंदाज देखील बाद होतोय. नवीन खेळाडू रोहन दाखल होतोय मैदानामध्ये. रोहन शेलार चला रोहन थोडं स्पीडअप करा, लवकर जा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, बोट विखुरली, फिंगर रोल केली. राजूला तुम्ही पाहता जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबला, आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाला नाहीये या षटकामध्ये आणि जबळ आता फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या, कारण पहिल्या षटकाच्या अंती 9 होत्या. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. आता इथे मात्र स्ट्राईक हवी आहे राजूला, विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. शेवटचा एक बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये. शेवटचा बॉल सफल झाले. क्रॉस बॅट घेतलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय. नक्की राजूला आता मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. चला गोवा टीम लवकर बाहेर या. 13 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला सलामी जोडी आपण जायचंय लगेच.
चला बॅट्समन पाठवा टीम गोवे. बारा चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. सलामी जोडी आता मैदानाच्या दाखल झाले. सुमित आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता बॅट्समन अमोल आता दाखल होतोय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रोहन षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी दाखल झालाय. 12 चेंडूचा खेळ तुम्हाला पार पाहिल. या 5 मध्ये 13 धावांची गरज घडणार काय या 5 मध्ये नक्कीच येणारे 12 चेंडू आता सांगूच जातील. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला असता तर चांगले टोटल मैदानाच्या सेट जरूर झाले असती. परंतु आता तुम्ही पाहता येणारे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 13 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती घडलंय काय सगळ्या गोष्टी आता पंच चेक करतील. बॅटवरती चेंडू आदळलाय का त्यानंतर शरीरावरती हा चेंडू आदळला. हेच पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. याची आपण नोंद घ्यायची. नक्की घडलंय काय कारण जेल भरपूर चांगला स्वीकारला फायलेकच्या क्षेत्रामध्ये. हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला टीम शेलू संघाच्या माध्यमातून कारण शोएबनं देखील भरपूर चांगला जेल तिथे टिपला. योगेश दादा म्हात्रे यांचं आगमन झाले टीम नवीन बडबली गावातून. यांचंही स्वागत आम्ही करू. फरदस बाद बॅटची कडा घेतली. त्यांच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित होता. त्याने एक चांगला जेल टिपला आणि आता पहिल्या बॉलवरती सुमितला मैदान सोडावा लागेल. फरदस बाद चला बॅट्समॅन आपण रेडी राहायचंय. बघा जो कोणता बॅट्समॅन नवीन जाणार आहे आपण रेडी राहा कारण आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. त्यामुळे आपण मैदान सोडायचं आहे. सुमित पहिल्या बरोबरती विकेट संपादित केली. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. नीरज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट शर्यत आता लागली आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये. बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर बाईकच्या स्वरूपात येतोय. चौकार. चल लगे खेळायला सुरुवात करा. चौकार आला. 4 धावा धावफलकावरती आता जोडल्या गेल्या.
डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला हलका त्याने ढकलला एक सिंगल तरी एक पडली आहे दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धाबा मिळतील का पाहावं लागेल तू मॅबे निरेतला मैदान अखेर सोडावं लागेल तिसऱ्या क्रमांकावरती तो आला जरूर बाईकच्या स्वरूपात एक चौकार त्याने वसूल केला परंतु आता दुसरी धाव एक मिनिटाचा जो मोह होता तो मोह आवरला नाही आणि आता थेट खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल फलंदाज बाद तीन चेंडूचा खेळ संपन्न झाला धावफलक टीमची टोटल तुम्ही पाहता आतापर्यंत 5 धावा जोडल्या गेल्या नवीन खेळाडू मैदानात दाखल होतो नाश्ता वरती आकाश पाटील हा खेळाडू आता दाखल झालाय गोरदा सज्ज होतोय पुन्हा एकदा रोहन डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला हलका त्याला चेंडू ढकलला एक सिंगल तिथे एक पडली दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिलाय मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल जोरावरती धावफलक आता 6 आकड्यावरती जात असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही 7 धावांची गरज आहे चला स्पीड अप करा टीम शेलू गुरुदास ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा सिंगल धाव इथे मिळते सिंगल डबल आता प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय सिंगल डबल आता एक पडत असताना कारण त्याला देखील माहिती आहे या मॅचमध्ये धावा जमा करायला हव्यात आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरजबल 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय धावफलक 7 धावा बनल्या गेल्या अजूनही 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जो जर सामना क्लिअर होईल टीम गोवे संघाच्या माध्यमातून परंतु जर इथे शेवटचा चेंडू डॉट आला जर एखादी विकेट मिळाली तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम शेलू या मॅच मध्ये याच शंकात नाही या जे के शेलू तर जय कोलंबा माता शेलू विरोधात तुम्ही पाहताय संघ हर्षद 11 जय पारदेव गोवे डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता पंचाकडे पाहतात अशरपूर नजरेड डॉटबॉलची समाप्ती होत असताना सामना हा देखील रंगेल या शंकात नाहीये यावेळेस तुम्ही पाहताय शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे 6 धावांची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवते टीम शेलू हे देखील या मॅचमध्ये पाहायला मिळेल चला खेळाडू तुम्ही जमा होऊ नका लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या शेलू चला प्लेयर आपण मैदानात जाऊ नका आपल्याकडे वेळ आता तेवढा नाहीये प्लीज मित्रांनो सहकार्य करा सही सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे नवीन गोरदाची मार्क वरती आहे प्रभात शेदार येत आहेत
6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मातमध्ये 6 धाबाची गरज आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय प्रभात शेलार, समोर बॅटर आता दाखल होतोय. आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल तुम्ही पाहताय चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण तुम्ही पाहिलंय. पहिल्या बरोबर इथे मात्र भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना प्रभात शेलारला तुम्ही पाहताय. शेलार का बार पहिल्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये रोहन शेलार यांनी गोलंदाजी चांगली केली. धाबा खर्च केला फक्त 7 आणि आता तुम्ही पाहताय 6 धाबाची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धाबाची गरज आहे. गोलंदाज प्रभात. या वेळेला देखील घडलंय काय, बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. सेलिब्रेशन तुम्ही पाहिला यावेळेस टीम शेलूच दोन्ही पंच आता शला मशुरा करतील. एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत येईल या शंकात नाही आहे. बॅटला इथे मात्र बॉल स्पर्श झालाय का. अंपायर सिग्नल. सर पंचाचा निर्णय अंतिम असणार याची आपण नोंद घ्या. रिव्ह्यू नाहीये. बघा पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे साई, याची आपण नोंद घ्या. साई 1 मिनिट थांबायचं. चला योगराजी बुटेरे आपण यायचं इकडे. योगराजी बुटेरे आपण या आणि ओमकार आपण या. चला बाकी कोणी येऊ नका. चला आपण थांबायचं मित्र, प्लीज सहकार्य करा. तुम्ही जरी इथे बसला असाल परंतु कंट्रोल रूम मध्ये नका येऊ आपण. तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या मित्रांनो. गोवे टीम प्लीज आपणास विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये बसून घ्या.
चला अंपायर सिग्नल. पंच व्हाईट बॉल ना. ओके चला प्रेक्षक थोडस बाजूला उभा. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 5 चेंडू आणि 5 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 5 धाबाची गरज आहे. या बाजपदे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रभात शेलार स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर आता दाखल झालाय. आकाश ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती नव्हता. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. आणि इथे दुसरी धाव देखील एकवटण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु 2 धावा प्रचंड वेगाने इथे मात्र एकवटल्या गेल्या. 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 10 धावा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही या बादमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 3 धाबाची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धाबाची गरज आहे या बादमध्ये. शेवटचे 4 बॉल आता पूर्णपणे सांगून जाते या मॅचमध्ये जिंकणार कोण. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये जिंकण्याकरिता आता 3 धाबाची गरज. पुन्हा एकदा स्टॅकिंग वरती अमोल. आकाश ऑन साइडला खेचलाय. फटका चांगलाय. सामना फिनिश केला MS धोनी स्टाईलनं. आकाशनं सामना जिंकलाय. टीम जय भारदेव गोवे संघाने विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम शेलू JK शेलू जय कोलंबा माता शेलू तुमचं देखील कौतुक. काल पण तो